राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीकाधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम नवसंतन की जय अस्ति भाती सिंधु नाम रूप लाटा भासत तेजात्मक झाले अज्ञात होई सुकृपतेची काली कुंडलीकाधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समसंतन की जय कुठपर्यंत आलता अनुवाद कुठून आहे 234 पानावर शिष्याची शंका. सांग सांगा ना शिष्याची शंका केली. शिष्याची शंका अशी आहे, वेदांत परिभाषा ग्रंथात धर्मराजांनी व्यापारवत असाधारण कारण करणं असे केलेले आहे हां आणि प्रमाकरणं प्रमाणम असं केलेलं आहे. 2 लक्षणं टाकली 2 लक्षणे टाकलेली आहे. हां व्यापार हे पद काढून टाकून त्याच्याऐवजी व्यापार भिन्न असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, म्हणून त्यांनी व्यापारवत हे ठेवलं. तर मग शिष्य म्हणतो हे ते बरोबर आहे का? वेदांताच्या मतामध्ये व्यापार भिन्न पद आलेलं आहे आणि इकडे जर वेदांत मत स्वीकारायचं असेल तर व्यापारवत असं पद ठेवून जमणार नाही. ते काढायला पाहिजे होतं तर त्यांनी ते तसंच ठेवून दिलं. ठेवलेलं आहे त्यांनी. ठेवलंय त्यांनी नाही हे सिद्धांत मत सांगते. हां सिद्धांत मतात दिलेलं त्यातलं ते काढायला हवं होतं आणि त्यांनी व्यापार भिन्न असं टाकायला पाहिजे होतं. न करता व्यापारवत आहे तसं ठेवलं त्यांनी. शिवळ म्हणते वेदांत परिभाषेचे टीकेत धर्मराजांच्या टीकेत त्यांच्या मुलांनी त्याच्या उलट सांगितलेलं असतं. म्हणजे त्यांनी वेदांत मताला पुष्टी तर दिली पण व्यापारवत विषयी काही विश्लेषण केलं नाही. म्हणजे विलक्षणता सांगितली नाही. टीकाकाराचं वैशिष्ट्य काय, टीकाकाराने विलक्षणता प्रतिपादन करायला पाहिजे. तिचे टीका तरी का केली जाते की त्याच्यामधला गुप्त सिद्धांत सुप्त सिद्धांत जो आहे घडलेला तो अधिक प्रगट व्हावा या दृष्टिकोनातून टीकाकाराच्याकडे श्रेष्ठत्व जातं. जसा ब्रह्मसूत्रावर टीका केली, भगवद्गीतेवर टीका केली, ज्ञानेश्वरी. मग ज्ञानेश्वरीने विश्लेषण करताना भगवद्गीतेचा अर्थ तोडला नाही तर त्याच्यामध्ये विशेषणता निर्माण करून त्याच्यात जो गुप्त सिद्धांत लोकांना ज्ञात नव्हता तर त्यांनी काय केला करून दाखवला. याचं नाव टीका. हे टीकाकार म्हणजे नुसतं असे टीकाकार नाही की त्याचं नुसतेच बोलतात असं नाही. तर त्यांना तो ग्रंथ पूर्ण समजला आणि त्या ग्रंथावर त्यांनी टीका केली म्हणजे विस्तार करत असताना सुप्त सिद्धांत जे लोकांना कळणार नाही त्याचं स्पष्टीकरण करणं हे टीकेमधला विषय असतो. म्हणजे टीका का करायची तर त्याचं कारण ते आहे बरं. नाहीतर मग नुसतीच टीका केली तर टीका केली त्याचा काही फायदा व्हाय ना. उलट पहिलीच भगवद्गीता चांगली वाटत तर ती टीका काही कामाची राहणार. फुलवून सांगायचं, नुसतं फुलवायचं नाही. फुलवणे म्हणजे टीका नाही. मूळ सिद्धांत कायम ठेवून मूळ सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी केलेले विश्लेषण की जे लोकांना ते समजेल त्याचं नाव टीका. म्हणजे त्याच्यात मूळ अर्थ तर आहेच आहे पण तो अर्थ सामान्य व्यक्तीला आता ते तरी का घडतं तर लोकांना सिद्धांत म्हणून तर माऊली ज्ञानोबा यांनी
ज्ञानेश्वरीची टीका करताना जे दृष्टांत वापरलेले ते मूळ सिद्धांताला पुष्टी देणारे असे आहेत की ते जर दृष्टांत वापरले नसते तर तुम्हाला बरेचसे कळालंच नसतं आहे ना. म्हणजे त्याचा विस्तारच नसता कळाला आपल्याला. त्याच्यामध्ये म्हणजे आता विवेकाचं लक्षण करताना त्यांनी केलं की का भूसबीचे एकवट उपणतार आहे घनवट ते फलकट जाणव आले. आता हा दृष्टांत आला का त्याच्यात त्याचं वेगळीकता कशी करायची तर त्याच्यासाठी ते हे दृष्टांत वापरून मग मूळ सिद्धांत त्यांनी पटवलेला. पण तो मूळ सिद्धांत काढून नाही टाकलेला. किंवा तसंच असं म्हटलेलं आहे की पदाची पोरं न संडी आणि इथे तर पदाची पोरं संडी. या टीकाकारांनी याच्यावर काय बोललेले नाही. म्हणजेच हे पद विश्लेषणात घेतलंच नाही म्हणून ही टीका योग्य होणार. म्हणजे टीकाकारावर दोष जाईल कारण त्यांनी त्याच्याविषयी काहीच उहापोह केला नाही. पुढं म्हटलेलं होतं त्यांनी की काहीच विलक्षणता नाही केलेली. उपमितीचे असाधारण कारण जे उपमान प्रमाण याच्यात हे व्यापारहीन आहे. तसं तसंच व्यापारहीन जे आहेत ते उपमान त्याच्यानंतर अर्थापत्ती आणि अनुपत्ती हे सुद्धा व्यापारहीन आहे. त्याच्यात व्यापाराचा प्रवेश नाही आहे म्हणून ते व्यापारहीन आहे. आता याच्या उलट जर त्यांनी शिकलं उपमान प्रमाण जे करा व्यापारवत असाधारण कारणम उपमान प्रमाण. तसंच अर्थापत्तीचं व्यापारवत असाधारण कारणम अर्थापत्ती असं केलं आणि अभाव प्रमेयचं व्यापारवत असाधारण कारणम प्रमा असं जर केलं तर हे सगळं उलट होतं त्याचं सांगितलं. आणि त्याच्यामुळं कसं होईल विशेष लक्षणाचाच असंभव होऊन सांगितलं. विशेष लक्षण कोणतं विशेष यातलं वेदांत त्यांनी केलेलं लक्षण काय आहे? व्यापार वेदांत व्यापार भिन्न वेदांत त्यांनी केलेलं आहे. आणि मला आता हे टीकाकार कोण आहेत न्यायिक आहेत का सिद्धांतिक बोलू सिद्धांताची भाषा सांगतायत. हा मग ते त्याच्यात वेदांतात म्हणजे न्यायशास्त्रामध्ये आणलं पण न्यायशास्त्राची पूर्व जी पदं होती तर ती तशीच ठेवून दिली किंवा त्याच्यावर व्याख्यानच केलं नाही तर हा दोष आलेला आहे असं म्हणायचं आहे. म्हणजे त्यांनी ते पद काढायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे उपमिती प्रमेयचे असाधारण कारण प्रमाण असंच पद काढा नाहीतर त्या पदाचं विश्लेषण करून दोन्हीपैकी एक करा. म्हणजे एक तर पद काढून टाकलं असतं किंवा चुकून झालेलं आहे तिथं असं म्हटलं असतं तरी मग आम्ही म्हटलं असतं किंवा त्यांनी चूक दुरुस्त केली टीकाकाराने. म्हणजे त्याच्यात चुकून झालं. काही वेळेला असं होऊ शकतं की ते पद काढता राहिलं आणि तिथं कारण मानवी बुद्धीमध्ये हे दोष आहेतच. भ्रम प्रमाद विप्रलिप्सा आणि रामकृष्ण तरी काय आहेत म्हणजे धर्मराजा मानवच आहेत ते. मग त्याच्यामुळे त्याच्यात मूळ टीकाकारांच्या ह्याच्यात सुद्धा दोष असू शकतात आणि मग दुसऱ्यांनी काय केले दुरुस्त केले असं झालं असतं. पण असं झालेलं दिसत नाही. टीकाकारांनी त्याच्यात काही विलक्षणता सांगितली नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे त्यांच्या टीकेमध्ये न्यूनता राहिलेली असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यात न्यूनता राहिलेली किंवा विलक्षणता प्रगट झाली नाही. कसं झालं जसं भगवद्गीतेमध्ये न्यूनता भगवद्गीतेच्या टीकेत ज्ञानेश्वरीत कुठे न्यूनता दिसते कुठेच नाही. बरं आणि म्हणून तिथं म्हटलं होतं ते की पदाची कोर नसंडी यांनी पदाची कोर सोडून दिली ना. एवढाच विषय. म्हणून टीकाकाराला हे लक्षात ठेवावं लागतं की प्रत्येक पदावर किंवा अर्थ करणारा सुद्धा टीकाकाराचा आहे का नाही. आता तुकोबरांच्या गाथेवर टीका करायचं ठरलं ते म्हटले मग कोणत्याही एखाद्या संतांच्या गाथेवर काय करायची टीका करायची आणि त्यातलं पदावर व्याख्यानच केलं नाही टीका सिद्ध होत नाही. म्हणजे जसा अभंगातल्या प्रत्येक पदाचा अर्थ हा तुमच्याकडून ध्वनित झाला पाहिजे आणि तो त्यांना ज्या मूळ लेखकाला जसा ज्ञात होता तसा ज्ञात व्हायला पाहिजे. म्हणजे मग आम्ही त्याला टीका म्हणू किंवा तो समन्वय कळायला पाहिजे, अन्वय कळायला पाहिजे. बिलकुल. म्हणजे त्याचा विरोधाभास विरोध समन्वय प्रमाण सिद्धता आणि
फल, संप्रदाय करत पाहिजे. हे 4 गोष्टी सांगितल्या ना. म्हणजे समन्वय, अविरोध, फल आणि प्रमाणता. तर याचा विचार करावा लागतो टीकाकाराला. जर नाही केला, त्याला समन्वय, त्यातला अजून अविरोध म्हणजे मूळ तत्व सिद्धांताबरोबर तो सिद्धांत बसला पाहिजे. नाहीतर टीका करत असताना, कारण शब्द तर उलटे सुलटे येतात. ज्या वेळेला अभंगाची भाषा बी आपण पाहायला गेलो ना, तर ते शब्द नाही जर त्याच्या समन्वय लागला तर तो उलटा समन्वय सुद्धा टीकाकार लावू शकतो. तो टीकाकारच होऊ शकत नाही. प्रमाण नाही जात का आपले उलटे कधी हा. त्याच्या वेळेस हा, त्याच्यामध्ये असा प्रकार होऊ शकतो. तर तेव्हा म्हणून हे आता एखाद्याने गाथेवरती लिखाण करायला सुरुवात केली, म्हणून तिथं खानदारकर महाराजांसारखे श्रेष्ठांचा आपण त्यांची टीका पाहतो ना. त्यांची टीका कोणती? आता ज्ञानेश्वरी मराठीमध्ये आणली, ही टीकाच आहे हो. एक प्रकार. म्हणजे ही टीका केली, ओव्यांच्यावर केलेली टीका. आता ज्ञानेश्वरीवरती म्हणजे आता भगवद्गीतेत नाही धरायची, तर ज्ञानेश्वरीची ओळी धरायची. मग माऊलींना त्या ओळीमधून काय अर्थध्वनित करायचा आहे, टीका करायला त्याचं ज्ञान, टीका करायला पूर्ण ओळी ज्ञात पाहिजे, तरच तो त्याच्यावर टीका करेल. आणि त्या ओळीचा अगदी समन्वय जोडावा लागतो. आधी आपल्या मनाने जोडून पाहायचा, नंतर प्रसिद्ध कोणी एखाद्याने टीका केलेली असेल तर मग त्याच्या टीकेमध्ये जाऊन पाहायचं की एखाद्या पदाचा अर्थ नाही जुळत का, आणि प्रत्येक पदाचे अर्थ जुळलेले आहेत का, याचं निरीक्षण करायचं. सांगणाराला हे करावं लागेल. म्हणजे सांगणारा सुद्धा टीकाच करतो, पण त्याची वाणीतून बाहेर पडलेली टीका. मग आता त्याला सुद्धा ते करत असताना त्याचा पूर्ण समन्वय कळून घ्यायचा. म्हणजे नुसतं असं नाही की व्याख्यानाला बसले आणि काही सांगत बसले, तर हे त्याचं होतच नाही. आता प्रवचनामध्ये सूट दिलेली आहे आपण प्रवचन कीर्तनकाराला, की कीर्तनकाराने काय अभंगावर बोलायलाच पाहिजे असं काय राहिलेलं नाही. आता त्यांनी त्या अभंगाच्या प्रत्येक पदावरती काय करायला पाहिजे, व्याख्यान करायला पाहिजे. हां, असं तर ते असं होतंय. चला, अशा टीकेमध्ये इथे दोष दिसतोय म्हणून आलेला आहे विचार. मूळ ग्रंथकाराच्या करण्या व्याख्येत लक्षणात व्यापारवत ऐवजी व्यापार भिन्न असं जर केलं असतं तर सर्व इष्टांची पूर्ती झाली असती, इष्टाची पूर्ती झाली असती. परंतु तसे न केल्यामुळं लक्षात आलं ना, एवढाच विषय होता त्यात. हा, मुलाचे विलक्षणता केली नाही, त्याच्यामुळे तो न्यूनता राहिली, ती राहिलेलीच आहे. खंडित मत आहे धर्मराज. ना मग आता हे खंडितच झालं, कारण ते वेदांत मताशी जुळत नाही. व्यापारवत हे पद टाकून कर्णाचं लक्षण वेदांत शास्त्र मतानुसार जुळत नाही, कारण पहिल्या 3 प्रमाणाला ते जमतंय, पुढच्या 3 प्रमाणात बसत नाही. उलट सिद्धांत मात्र व्यापार भिन्न केल्यामुळे ते साहिबी प्रमाणात आता व्यापार भिन्न केल्यामुळे काय अडचण नाही, कारण कोणतं का असाना व्यापार भिन्न, साईंची संगत लागली, साईची संगती लागली. सिद्धांत मात्र सांगितलं. म्हणजे या प्रमाणच्या ठिकाणी ब्रह्माच्या विधर्माचेच लक्षण ज्ञान म्हणजे उपमान प्रमाण सांगितलेलं आहे, आणि प्रपंचाहून विधर्म असा ब्रह्म आहे ही त्या उपमान. विधर्म म्हणजे विरुद्ध धर्मानी बनलेला असा जर कोण असेल तर ब्रह्म. प्रपंचाचे धर्म भिन्न आहेत आणि स्वरूपाचे म्हणजे ब्रह्मस्वरूपाचे धर्म त्याच्या ठिकाणी. आता तिथे धर्म नाही, पण कल्पित धर्माचा स्वीकार करून काहीतरी बोलावं लागतं असा अर्थ आहे. त्याच्या ठिकाणी तर धर्मधर्मी भाव असता ब्रह्माच्या ठिकाणी, तर काहीच करता नसता, म्हणजे त्याचं ब्रह्मत्व सिद्ध नसतं झालं, तर ते सुद्धा नाश झाला. परत दुसरं एखादं ब्रह्म शोधावं लागला. कारण जिथे जिथे गुण, मग आता आम्ही अगदी ब्रह्माप्रमाणे समांतर थोडीशी मायेची उपाधी धारण केलेला ईश्वर आहे, म्हणून बऱ्याचशा लोकांनी ईश्वरालाच ब्रह्म करून टाकलं, उपाधी धारण केली त्यांनी. तिथे तुम्हाला धर्म दिसायला लागले. जगाची उत्पत्ती करतो, येतो वा इमानी भूतानी जायंते, उत्पत्ती करणारा झाला ना. नंतर त्याच्या ठिकाणी यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे मग ईश्वर ब्रह्माप्रमाणेच आहे का नाही. ईश्वराचं प्रत्यक्ष होतं का? नाही होत. ईश्वर प्रत्यक्ष नाही होत कधी. ईश्वर नाही असं नाही, पण प्रत्यक्ष होत नाही.
उलट ब्रह्माचं प्रत्यक्ष होतं पण ईश्वराचं प्रत्यक्ष नाही. ईश्वर प्रत्यक्ष काच होतच नाही समोर. आता ईश्वराला प्रत्यक्ष व्हायचं असेल तर आमच्या साधू संतांनी त्याला म्हणजे ज्या अर्थी त्याने मायेची उपाधी घेतली, माया उपाधिवान बनला तर त्याला आम्हाला साकार करता येईल अशी प्रतिज्ञाच केली संतांनी. याला म्हणून त्याला वास्तविक त्याला त्याच्या ठिकाणी चाड नाही. मी दासतयाचा जया चाड जया चाड नाही, मी दास तयाचा जया चाड नाही. त्याला चाड ईश्वराच्या ठिकाणी चाड नाही पण माया आहे ना. आणि माया आहे म्हणजे चाड निर्माण करता येईल. संतांनी केली. हा मग ते संतांनी हाच धागा धरला किंवा याला ब्रह्माच्या ठिकाणी माया ही नावाची उपाधीच नाही आणि इच्छा ही मायाकृत असते. म्हणून ब्रह्माला काहीच करता येणार नाही. पण जिथे करता येण्यासारखं आहे तर तिथे मग त्यांनी ते ईश्वराच्या ठिकाणी करुणा भाकायला सुरुवात केली. आणि तो भगवान आहेस ना, आणि तुझ्याकडे सगळं आहे ना. आणि मग त्याच्या ठिकाणी भावाच्या द्वारे त्याला साकार रूपाला आणला. कोणाला? ईश्वराला. ईश्वर साकार रूपाला आला म्हणून तो अवतार रूपात आला. मग ईश्वर कसा आला? त्याने निर्माण केलेल्या कार्याला पकडलं. ईश्वर कार्य कुठलं म्हटलं असेल तर त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू हे जे आहेत हे याला काय केलेलं आहे त्याचा आधार घेऊन त्याच्यातही उत्पत्ती स्थिती पालन आणि संहार यांचा विचार केला. आणि त्याच्यात उत्पत्ती करणार पालन करणारा हा सगळ्यात श्रेष्ठ ठरला. त्याला अनुसरून काय केलेलं आहे हे पुढे त्याचे अवतार झाले. म्हणून जास्त ब्रह्माचे नाही, ब्रह्मदेवाचे अवतार नाही, भगवान विष्णूचे अवतार तुम्हाला अधिक दिसते. कारण पालनामध्ये अवतार कार्य जास्त. आता संहारातही काय होईल ठराविक ठरलेला आहे. पुढे सांगा. तर चौथ्या प्रकाशात रहस्य सांगितलेले आहे. प्राचीन शास्त्रकारांनी 6 प्रमाण मांडलेले आहेत. हा तर प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी असे 6 प्रमाण मांडले आहेत. आणि ते 6ही प्रमाण मानावं लागते. कारण एका आणि 2 प्रमाणाने सगळ्या विषयाची सिद्धी होत नाही. आणि एखाद दुसरं जर प्रमाण मांडलं तर विषयाची सिद्धी होत नाही. त्यासाठी सगळ्या प्रमाणांचा अंगीकार करावा लागतो आणि हे सगळी प्रमाणं मानावी लागतील. आता जसा विषय सन्मुख येईल त्या पद्धतीने प्रमाण मानावं लागतं. असं नाही की सगळ्या कुठलाही विषय असला की माना प्रत्यक्ष प्रमाण. ते चारवाकवाल्याला पहिल्या एक प्रमाण मानणारा कोण आहे? चारवाक आहे. आणि त्या चारवाकाला त्यांनी नुसतं एक प्रमाण मानून जमेल का रे? नाही जमणार. म्हणून ते तर पुढे जाऊन म्हणणार आहे ते. चला पुढे. विशिष्ट प्रमाणाचा जर त्याग करून कोणी कोणत्याही प्रमाणाचा स्वीकार केला तर ते अव्यवहार्य होऊन सांगितले. त्याच्याकरता त्यांनी उदाहरण दिलेले. जर एखाद्या म्हणजे मुलाचा वडील जन्मताच जर वाढले. इथं विषय संपलेला होता की उपमान प्रमाण प्रपंचाच्या ठिकाणी ब्रह्माच्या विधर्मतेचे ज्ञान. उपमान प्रमाण आहे, विधर्मतेचे ज्ञान. हे काय झालं? उपमान प्रमाण. आता प्रपंचाहून विधर्म जे ब्रह्म आहे हेच उपमान प्रमाणाचे फल आहे. म्हणजेच प्रमा आहे. म्हणून प्रपंचाच्या ठिकाणी ब्रह्माचं ज्ञान हे प्रमाण आणि ब्रह्माच्या ठिकाणी प्रपंचाच्या विरुद्धतेचं म्हणजे विधर्म. प्रपंचाहून विधर्म ब्रह्म आहे असं ज्ञान हे उपमिती प्रमाण म्हणजेच फल आहे असा विषय झालता. तर तेव्हा पहिला म्हणजे हा प्रकाश संपलेला. आता रहस्यामध्ये काय सांगितलंय तर ही 6 प्रमाणापैकी 6ही प्रमाण मानता येतात. जरी एखाद्याने म्हणजे स्वतःचा कुठल्या विषयावर कोणतं प्रमाण मानण्याचा जर विचार केला तर ते अव्यवहार्य होऊन सांगितलं. आणि एखाद्याचा पिता जर जन्मल्याबरोबर मयत झाला असेल तर त्याला अमुक पिता आहे असं अनुमान प्रमाणाने सांगता येणार नाही. बिलकुल नाही. अनुमान प्रमाण काय काम करेल? आता अनुमान प्रमाणाने एक पिता सांगता येतो. कोणता? अनुमान प्रमाण पिता आहे एवढं सांगता येईल. हा म्हणजे अनुमान प्रमाण. कारण ज्या अर्थी
मुलाची उत्पत्ती होते तर आई आणि वडील हे दोघं बी आहे. म्हणजे पिता आहे हे नक्की झाले, पण कोण पिता? आई पिता मग ते आई सांगू शकते. हा म्हणजे ते आपलं म्हणजे अनुमान प्रमाणे आणि प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे त्याच्या आईने जे सांगितलं म्हणजे शब्दप्रमाणे म्हणजे व्यक्तिसिद्ध होत व्यक्तिसिद्ध, हा म्हणजे आईने जे सांगितलं ते शब्दप्रमाणे तर ते त्याला मानावं लागेल. आणि तो जर मला नाही मी प्रमाणानेच मानी, मी काही अंधश्रद्धावान नाही, तर ते हे बरेच लोकं असे काय अंधश्रद्धा होईल असं आहेत ना. मी प्रत्यक्ष प्रमाण मानणार आहे, प्रत्यक्ष बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा आपल्याकडे आहे. तसं आणायचा कुठून हा एक प्रश्न आहे. पण मग तसाच प्रकार आहे हे अंधश्राद्ध. अभ्यास करावा आणि मग म्हणावा श्राद्धात त्याच्यातला भेद काढावा ना. बिगर अभ्यास करता काही बरळणारे लोक तयार झाले. त्याचा अभ्यास नाही, काहीच नाही, शास्त्र चिंतन नाही, मनाला येईल तसं तसं बरळतात. म्हणून आम्हाला प्रत्यक्ष दाखवा, देव सुद्धा प्रत्यक्ष दाखवा म्हणणारे, तर मग आम्ही त्या देवाला मानू. जर तो देव प्रत्यक्ष दिसत नसला आम्ही त्याला मानणार नाही. त्याला मी सांगितलं की बाबा सगळे व्यवहार प्रत्यक्षावर आधारित नाही आहेत. म्हणजे जे डोळ्याला दिसतं प्रत्यक्ष म्हणजे तरी तू काय मानतोस? कानाने ऐकतोस आणि डोळ्याला दिसतं, एवढंच तुझ्याजवळ प्रत्यक्ष. नाकाने गंध घेतो. देव हा गंधाचा विषय नाही, देव हा डोळ्यांचा विषय नाही, रूपाचा नाही, देव शब्दाचा विषय नाही. तुला तो कसा कळेल? प्रत्यक्ष म्हणले एवढेच सहा आहेत म्हणा, शब्द स्पर्श रूप रस गंध आणि मनाचा विषय दिलाय. तिथे मनाने प्रत्यक्ष काहीच होत. 5च इंद्रिय जरा प्रत्यक्षातली मुख्य या अंधश्रद्धावाल्यांची. इकडे तुम्ही तरी 6 म्हणता, इथं मनाला घेतलं तुम्ही, त्याच्यात मानस प्रत्यक्ष घेतलं ना, ते सुद्धा मानायला तयार नसते. म्हणून यांना तर विषय होत नाही देव, आणि ते होत नाही हे त्याचं श्रेष्ठत्व आहे. कारण जे यांना विषय होतात ते सगळे पदार्थ नाशात जात आहे. म्हणून तुमचा देव मरणारा ठरेला. जर समजा तुम्ही मरता का जिवंत राहता, तर तुम्ही मरता, मग देव सुद्धा मरेल. प्रत्यक्ष देव पाहून तुला मरणारा देव पाहिजे का? तर तेव्हा अशा प्रकाराने काय केलेलं आहे त्याचं खंडन जे आहे. पण इथे सुद्धा आता नुसतं प्रत्यक्ष प्रमाण मानून चालणार नाही. तर काही लोक, मी काही तसा अंधश्रद्धावाद नाही असे म्हणून त्यांनी काय केलं, मानलंच नाही तर मग ते अंधश्रद्धा लोकांच्या मताचं खंडन झालं. काही व्यवहार शब्द प्रमाणावर चालते, काही ठिकाणी अनुमान प्रमाणाला महत्व असतं, काही ठिकाणी शब्द काही अनुमान प्रमाण जिथे असेल तिथे शब्द बाकीचं नाही चालत. ज्या ती रस्त्यावरती पिवळी पिवळी फळं पडलेली आहेत, सुंदर झाडाला लागलेली आहेत, सगळे आहेत, म्हणजे त्याच्या वेलेला आहेत. रस्त्याच्या कडेला बेल राहतात, कडू इंद्रावणाची, आणि किती बी सुंदर फळं दिसतात. ते पाहायला फारच सुंदर दिसतात, खायला नाही सांगत, कारण ते कडू असतंय, कडू इंद्रावण. पण असे लटकलेले असतात तर एकही तोडत नाही कोणी. का तोडत नाही? कडू येत म्हणून. त्याला हे सुद्धा पक्षी, बाकीचे जनावर बी खात नाही. जनावरांना खायला नाही म्हणले खावा ना त्यांनी, का नाही खाणार, कारण त्याचं इतकं कडू येते, तर त्याचं नावच कडू इंद्रावण. आणि मग ते म्हटले बरं, ज्याला काही माहितीच नाही, शहरातला माणूस रस्त्याने गेला आणि त्यांनी पाहिलं काय फळं येतं कोणी खायला, तो का तोंडात घालणार नाही, तर तो अनुमान प्रमाण वापरेल. ज्या अर्थी एवढ्या रस्त्यावर इतकी वाहतूक असताना, इतकी लोकांची ये जा असताना ही फळं जशी त्या तशी शाबूत आहेत, त्या अर्थी हे फळ खाण्याच्या योग्यतेचं नाही. हे प्रत्यक्षाने फळ दिसतं का नाही, खावा का नाही, म्हणून प्रत्यक्ष काम नाही करत. ते प्रत्यक्षाने फळ दिसून सुद्धा नाही खाणार, पण प्रत्यक्ष किती कमी पडलं. आणि मग इथे त्यांनी अनुमानाच्या द्वारे कळालं. त्याचा वास जरी घेतला तरी कडू. म्हणून प्रत्येक वेळेला वेगवेगळी प्रमाणं आपण स्वतः व्यवहारात वापरतो, आणि म्हणून 6 प्रमाणांचा विचार केलेला आहे. पुढे ब्रह्माचं ज्ञान जसं शब्द प्रमाणाशिवाय होत नाही असं त्यांनी मागच्या वेळेचं सांगितलं. शब्द प्रमाणा शब्दा वाचून ब्रह्माचं ज्ञान होणार नाही म्हणतात. बरोबर आहे. कारण तो आता शब्दा वाचून, त्याच्यात शब्दाने ब्रह्माचं ज्ञान होत नाही, पण शब्दा वाचून ब्रह्माचं ज्ञान होत.
शब्दाने ब्रह्माचं ज्ञान होत नाही, म्हणजे शब्द प्रमाण सुद्धा दुर्बल आहे तसं, पण इतर प्रमाणात ब्रह्माचं ज्ञान करून द्यायला सबल आहे. वगैरे आहे. हा, सबल आहे ते. कारण त्याच्या मोठोके गुरुवाक्य उमटे, ज्ञानीचे निज ज्ञानाची पहाट फुटे. मोठे गुरु वाक्य उमटे. उमटे प्रगटे हा, सूर्यापुढे सूर्यापुढे मोठके प्रगट. गुरुमुखे उदय जत दिसे. मोठके गुरु जाता उदय जात दिसे. हा, बरोबर. आणि हृदयी स्वयंभूची असे, असे. मग फावो लागे तैसे अपैसे. अपयशी. आता बरोबर. तर तेव्हा मोठक म्हणजे तत्वमसी. तत्वमसी त्याला मोठक म्हटलेलं आहे. तत्वम असी, हा, त्याला मोठक असं म्हटलेलं आहे. तर असं मोठक वाक्य त्यांना बाहेर जाऊन सांगता का? वाट चाललेलं थोडं थांबावं लागेल तुम्हाला, नाही तर ते किंवा आवाज न करता करा म्हणा. तेव्हा असं जे मोठक तत्वमसी महावाक्य, त्याला म्हणताना महावाक्य म्हटलं. महावाक्य आणि मोठ तत्वम असी, त्याच्यामध्ये 3 पदं येतात. महावाक्य या पदाचा अर्थ फार मोठं वाक्य असा अर्थ नाही. इवलेसे. इवलेसच आहे, ते छोटस आहे, पण शब्दाची व्याप्ती त्याने इतकी व्याप्ती केलेली, त्याच्यासारखी व्याप्ती दुसरी नाही सापडली. त्याच्यावरती सगळे ग्रंथ त्याच्यावर जातात. म्हणून सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडणारं मोठं गुरुवाक्य म्हणजेच शब्द प्रमाण तत्वमसी हे महावाक्य काय करताय? ब्रह्माचं ज्ञान करून देतो. ब्रह्माचं ज्ञान करून देत आहे. आता त्याच्यात ज्ञान करून देतं म्हणजे काय करतं? तर अविद्या नाश करतं. म्हणजे सद्गुरूंच्या मुखातून ते वाक्य बाहेर ऐकलंच नाही ज्या माणसाने आयुष्यात कधीच, तर त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणारं अज्ञान केव्हाच नाश पावणार नाही, कधीच नाश होत नाही. कारण नाश पावण्यासाठी कसं व्हावं लागतं ना, त्याच्यामध्ये उपदेशता असावी लागते. आणि ती उपदेशता त्या वाक्यामध्ये दडलेली. ते तू आहेस हा उपदेश आहे. ते परमतत्व तू आहेस हा उपदेश केलेला आहे. आणि उपदेश फलीभूत होत असतो. अधिकाऱ्याला उपदेश फलीभूत होत असतो. आणि मग त्याच्यामध्ये उपदेश केल्या तो फलीभूत झाला, याला कारण ते शब्द प्रमाण ठरलं. म्हणून शब्द प्रमाणाचं श्रेष्ठत्व सांगितलं इतर प्रमाणांच्या पेक्षा. झालं. यावर एक अशी शंका निर्माण होते की वर सांगितलेल्या अर्थात ज्या क्रमाने प्राचीन शास्त्रकारांनी प्रमाणांचे निरूपण केले आहे, म्हणजे प्रथम प्रत्यक्ष, अनुमान आणि उपमान प्रमाणाचे कथन करून नंतर शब्द प्रमाणाचे कथन केले आहे. यावर एक अशी शंका निर्माण होते की वर सांगितलेल्या अर्थात ज्या क्रमाने प्राचीन शास्त्रकारांनी काय केलेलं होतं म्हणतात, तर शब्द अनुमान उपमा आपलं अनुमान त्यांना सांगा, हो वाजू नका, बरं जाऊन सांगा. त्यांना कळत नसेल. तेव्हा पहिल्यांदा प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि नंतर शब्द असं प्राचीन शास्त्रकारांनी केलेलं होतं. उपमान असे प्राचीन शास्त्रामध्ये असा विषय होता. परंतु इथे आता घेताना शब्द पहिल्यांदा प्रत्यक्ष, अनुमान, नंतर आता आपण अभ्यास कोणता केला? उपमान प्रमाण. शब्द प्रमाण नंतर उपमान. हा, तर इथं आपण शब्द घेतला आणि नंतर काय झालेलं? प्राचीन शास्त्रकारांनी एक आधी घेतलं, हा, तर तेव्हा असं का केलं? तर त्याचं कारण आहे की आता इथे प्रत्यक्ष ज्या वेळेला शास्त्रांचा विचार करत असताना
प्रमाण मानणाऱ्यांचा विचार करून, जसं चार वाकांनी प्रत्यक्ष मानलं, दुसरं सुगत मतान्वय आहे ना, दुसरं प्रमाण सुगत अनुमान प्रमाण कोण म्हणताय, सुगत आणि कणा. नंतर तिसरं सांख्य शब्द प्रमाण. सांख्यांनी शब्द प्रमाण केलेलं आहे, म्हणून शब्द प्रमाण तिसरं. आणि त्याच्यानंतर उपमान. गौतम म्हणजे न्यायशास्त्रकार चौथ्यामध्ये आहे. गौतम. सांख्य तिसरे, गौतम चौथे, आणि त्याच्यानंतर पूर्वमीमांसेचे प्रभाकर है ना, एकदेशी. हा, मग त्यांनी त्यांनी 5वं अर्थापत्ती आणि 6वं जे प्रमाण आहे ते सर्वांनी काय केलेलं आहे, बाकीचे वेदांचे राहिलेले त्यांनी मानले. तेव्हा या 6 प्रमाणांचा विचार केलेला आहे. म्हणून असं करत असताना आम्हाला अडचण अशी आली की शब्द प्रमाण तिसऱ्यांदा मांडावं लागलं, अन्यथा आम्ही त्यांचा काय केलं नसतं, हा म्हणजे क्रमभंग केला नसता. तेवढे ना मागं की क्रमभंग नावाचा दोषी सुरुवातीला सांगितलेला. पुढे असे असताना या ग्रंथात त्या क्रमाचा तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल बरं का, तुम्ही वाजवू नका. खणाखण वाजू नका. हा, तुम्ही गपचिप बसा, थोडा वेळ पाठाला येऊन बसा, परत पाठ ऐकायला मिळायचं. असे असताना या ग्रंथात त्या क्रमाचा त्याग करून शब्द प्रमाणानंतर या उपमान प्रमाणाचे निरूपण का केले, तर याचे उत्तर असे की अनेक शास्त्रकारांपैकी सांख्याधिक शास्त्रकारांनी प्रत्यक्ष, अनुमान व शब्द अशी ही 3 प्रमाणे मानली आहे. म्हणून प्रमाणाच्या क्रमाचा भंग करून अगोदर त्यांच्या उपयोगी अशा प्रमाणाचे निरूपण केले आहे. असे हे समाधान साधून केले याचा प्रकाश आरंभित सांगितले. तर म्हणून प्रमाणांच्या क्रमाचा भंग करून अगोदर त्यांच्या उपयोगी अशा प्रमाणांचे निरूपण केले आहे, असे या शंकेचे समाधान साधू निश्चलदांनी 4थ्या प्रकाशाच्या आरंभीच दिलेले आहे म्हणतात. म्हणून आता परत आम्ही स्पष्ट करत नाही. पुढे क्रमाने न्यायरीतीने उपमान उपमितीचे स्वरूप सांगून नंतर वेदांत मताने उपमान उपमितीचे स्वरूप सांगितले आहे. पुढे क्रमाने न्याय रीतीने उपमान उपमितीचे स्वरूप. सुरुवात करतानाच न्यायाची रीती वापरलेली है ना, संज्ञेवरून संज्ञेच्या ज्ञान, त्याचं उपमिती प्रमा असं म्हणावं, अशा प्रकारे न्यायशास्त्राची भाषेला सुरुवात केली आणि न्यायांचं मत पूर्ण प्रतिपादन केलं. आणि नंतर वेदांत मताने म्हणजे सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानाला उपमिती म्हणावं, अशा प्रकारचं विषय त्यांनी नंतर प्रतिपादन केलेला आहे. विचार सागरात न्यायमतानुसार उपमितीचे स्वरूप सांगण्याचा अभिप्राय सांगून न्याय व वेदांत रीतीहून विलक्षण उपमान उपमितीचे लक्षण व वेदांत परिभाषा आणि त्यांच्या टीकेतील मताचे खंडन करून शेवटी कर्णाच्या लक्षणाचा विचार या प्रकाशात केला आहे. या उपमान प्रमाणाचा विज्ञानाला काही उपयोग आहे काय याचा विचार केला तर आता वेदांत रीतीवरून विलक्षण उपमान उपमितीचे लक्षण व कोणतं लक्षण विलक्षण केलं होतं हो? विदर्भ त्याच्यात ऍड केलं ऍड केलं होतं विलक्षण. विचार सागरानुसार म्हणजे सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान व वैधव्यजन्य ज्ञान, त्याला उपमिती म्हणावं अशा प्रकारचं असं विलक्षण. दुसरं दोन्हींचे मिक्स करून केलेलं लक्षण एक होऊन गेलं तुम्हाला. कारण ते एक प्रकारचं उपमिती हे एक प्रकारचे म्हणून सांगितलं होतं. त्याच्यानंतर वेदांत परिभाषा आणि त्याच्या टीकेतील मताचे खंडन हा विषय, अर्थात हा सारांश भाग सांगतायत, माझा जो विषय झाला त्याचा वाचा. पुढे याचा विचार केला तर जगनिष्ठ जे असत जड दुःख आणि द्वैत हे धर्म आहे, त्याहून सच्चित आनंद आणि अद्वैत हे धर्म विपरीत आहे. खंडन करून लक्षणाचाही विचार या प्रकाशात केला आहे. या उपमान प्रमाणाचा जिज्ञासूंना काही उपयोग आहे काय, तर उपमान प्रमाणाचा काय उपयोग आहे का, अशा प्रकारचा भाग नंतर आला होता. याचा विचार केला तर जगनिष्ठ वाचा जे असत जड दुःख आणि द्वैत हे धर्म आहे, त्याहून सच्चित जगनिष्ठ म्हणजे जगताच्या ठिकाणी प्रतीतीला येणारे आपल्याला आणि प्रत्यक्ष अनुभवजन्य असणारे. आम्हाला जगाचा अनुभव आहे,
आम्हाला ब्रह्माचा नका का सांगा, जगाचा आम्हाला चांगला अनुभव वाटतो. म्हणून जगनिष्ठ धर्मही असत आता टिकाऊ नाही, तात्पुरत्या काळात भासता असा आमचा अनुभव आहे. असं त्या पदार्थाला आपला अर्थ जर धरला तर कल्पित दिसत आहेत किंवा नाशवान पदार्थ दिसत आहेत. मूळ असत पदाचं व्याख्या करताना असं म्हटलं की ज्याचा तिन्ही कालामध्ये भाव नसतो. बाद व्हायला तो नव्हताच तर बाद नसतं. म्हणजे प्रतिती नाही, ज्याची तिन्ही तिन्ही कालात कालात प्रतिती नाही ते असत त्याला असत असं म्हटलेलं आहे. असा पदार्थ खपुष्प, वंद्यापुत्र आदी उदाहरणं आलती त्याच्यात. म्हणून असत जगनिष्ठ असत्ता जीवाला पाहणा अशा प्रकारे असत्तेची प्रतीती येत नाही. वास्तविक जगनिष्ठ असत्ता आहे, प्रतीती तशी नाही येत. तर जगत सत्य आहे अशी प्रतीती येते आणि ते अधिष्ठानाची सत्यता आध्यस्थ पदार्थात प्रतीतीला येते म्हणून येते. पण जगनिष्ठ धर्म कोणते आहेत? असत. दुसरा आहे जड. जड पदाचा अर्थ आहे ज्ञानशून्य. ज्याच्या ज्ञानशून्य म्हणजे जड. हे जेवढे पदार्थ दिसत आहेत हे ज्ञानशून्य दिसत आहेत जगातल्या प्रपंचातले. मनुष्य हा शरीर रूपाने आपण जरी तो पाहिला तर पंचमहाभूताचा पुतळा जडच आहे. त्याच्यात उगाच अंतःकरण निविष्ट जे ज्ञान आहे ते प्रकाशित होत असल्याने तिथं जडाचा अनुभव येत नाही. म्हणून माणसाला शरीर किंवा पशु पक्षी प्राणी हे चेतन स्वरूप दिसत आहेत, ते आत्मसत्तेने दिसत आहेत. आणि त्यांच्या जर देहाचा स्थूल देहाकडे पळालो आपण तर मग तो बकरीचा देह असो, कुत्र्याचा देह असो, माणसाचा देह समांतर आहे. त्याच्यात विलक्षणता काही नाही. कारण ते पंचमहाभूताचे जेवढे पुतळे आहेत ते जड आहेत. पण पंचमहाभूत कोणाचं कार्य आहे तर अज्ञान म्हणा, माया म्हणा. आणि ती कशी आहे? माया अज्ञान जड आहे म्हणून जड आहे. ते ज्ञान शून्य असं आहे. म्हणून जेवढे भौतिक पदार्थ दिसतात ते ज्ञानशून्य आहेत, असत आहेत. म्हणजेच वास्तविक त्याचा तिन्ही कालात अभावच आहे. तिसरी गोष्ट आहे ते दुःख स्वरूपही आहे. जे नाशवान असतात ते दुःख रूपच झाले. जे काय नाही, ज्याला सत्ता नसते, जिथे ज्ञान नसतं तिथं आनंद सुद्धा नसतो. म्हणजेच दुःख स्वरूपता त्या ठिकाणी दिसते. म्हणून लौकिक सगळेच पदार्थ दुःख रूप दिसतात. नवीन आरसा घेतला बाजारात त्यावेळेला त्या व्यक्तीला फार सुंदर वाटला तो किती असा. आणि मग येताच गाडीवरती धडकल्याबरोबर फुटतो. त्याला जपून आणावं लागेल. त्याच्या घरी येऊन पाहिले तर काच पार गेलेली होती. ते म्हणजे तिथं बरोबर होता काही. आरसा हा मुळातच सुख स्वरूप आहे. म्हणजे तो सुख स्वरूप नाही, तर तुम्ही त्याला मांडला म्हणून तुम्ही त्या सुखाची कल्पना केली होती आणि तोच पदार्थ त्याचं मूळ रूप दाखवलं. त्याने फुटला. त्याने फुटायला पाहिजे होतं का? स्वरूपच तसं स्वरूपच तसं आहे. म्हणून तो घरी असतो फुटतो. आणि मग असा का अरे 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 असा त्या दुःख आरशाला झालं नाही. त्या जीवाच्या ठिकाणी सुख दुःखादी भाव म्हटलं. आरशाला सुखही नाही ना आरशाला दुःखही नाही. जे जे पदार्थ भौतिक दिसत आहेत ते असत, जड आणि दुःख. हे धर्माचे, या धर्माची आम्हाला प्रतीती आली प्रपंचातल्या. मग आता त्याच्या विरोधी धर्म शोधायणार आम्ही. याहून सत चित आनंद. अजून एक चौथा राहिला होता द्वैत, म्हणजे भेद दिसणं. मायाकृत सगळ्या पदार्थात भेद दिसतात. बरं, ते इतके भेद आहेत, प्रचंड भेद आहेत. त्या भेदाला काही मापच नाही. एक पदार्थ एका पदार्थाच्या सारखा नाही. सगळे पदार्थ भेदाने युक्त. आपल्याला असं वाटतं आता या नारळाचे झाडं आहेत ना, पान आहेत ना, ती सगळी एकसारखी आहेत का? बघा तुम्ही त्याच्यामध्ये इतका भेद आहे. फक्त ते साधारण सादृश्य त्याच्यामध्ये दिसतं, पण त्याच्यामध्ये भेद आहे. म्हणजे प्रत्येक फांदी ना, ते एकच फांदी सारखी एकसारखी नाही बाहेर पडवायची. तर त्याच्यामध्ये इतके भेद आहेत. जसे माणसामध्ये भेद आहेत. माणसं सगळी एक आहेत का? नाही.
तसे नारळाच्या झाडाच्या फांद्या सुद्धा एक नाहीत, त्या भिन्न आहेत. किंवा हे जे पानं दिसत आहेत या पानामध्ये बी पुष्कळ भेद आहे. आता एका झाडाची सगळी पानं ही सुद्धा भेदाने युक्त असतात, पण त्याच्यात साधारण सादृश्य असतं. म्हणून मग आपण त्याच्यावरून ओळखतो की ही झाड असं आहे, हे आंब्याचं झाड आहे, हे बोरीचं झाड आहे. म्हणजे त्याच्या त्या आकार त्याच्यामध्ये इतके भेद आहे. म्हणून जग संपूर्ण भेदाने बनलेलं आहे. चैतन्यात कुठे भेद नाही राहिला, म्हणून तिथं अद्वैत आहे. असत त्याच्या विरोधी सत, जड त्याच्या विरोधी चित, दुःख त्याच्या विरोधी आनंद आणि द्वैत त्याच्या विरोधी पुढे. सच्चिदानंद अद्वितीय धर्मवान आत्मा आहे हे निश्चित करण्यासाठी या उपमान प्रमाणाचा उपयोग आहे. असं आपण पाठीमागे सुद्धा म्हटलं की सच्चिदानंद काही का आहे ना, तसं जर नाही काहीच नाव ठेवलं नाही तर ते कळणार नाही. नाही तर असं म्हटलं सच्चिदानंद चोटा दावणी द्रष्ट्या दावणी द्रष्ट्या द्रष्टा तिन्ही पदे लागती वाटा मौनाची या. असं अमृतानुभवमध्ये म्हटलं की सच्चिदानंद चोटा दावणी द्रष्ट्या द्रष्टा, म्हणजे ही तिन्ही पदाने सच्चित आनंदाने काही का व्हायना बोलून द्रष्ट्याला द्रष्टा दाखवला. म्हणजे जो जीवरूपी द्रष्टा त्याला ब्रह्मरूपी त्याचं स्वरूप ज्ञात करून ते नंतर ज्या वेळेला तो शोध पाहायला गेला त्यावेळेला तिथं सच्चित आनंद तिथं अस्तित्वात नाही राहिलं, पण द्रष्टा हा सच्चिदानंद स्वरूप असल्याने तो तत्स्वरूप बांधला. अनाम अजाती अविद्या वर्गाचे राहते माझी ओळखावे असोती खून खून केली. तर तेव्हा ओळखण्यासाठी ही केलेली खून, त्या पद्धतीने सच्चित आनंद ह्या खुणाच आहे. त्याच्या ठिकाणी काहीतरी खुणा दाखवल्याशिवाय, नाहीतर नाम रूप संबंधो जाती क्रिया भेदो हा आकाराशीच प्रवाह वस्तुसी नाही. ज्याच्या ठिकाणी नाम रूप संबंध जाती क्रिया आणि भेद हे लागतच नाहीत त्याला ओळखायचं कसं? कारण आम्हाला हे जर नाही सांगितलं तर ओळखच होणार नाही त्याची. म्हणून मग त्या ठिकाणी खून करावी लागते. शिवाय श्रुतीत जरी आत्म्याचे सच्चिदानंद रूपाने वर्णन केले असले तरी त्याचे तात्पर्य मात्र असंच जड दुःखाच्या व्यावृत्तीत आहे. आता अमृतानुभव मध्ये माऊली म्हणतात की असंच जड दुःखाच्या व्यावृत्तीमध्ये सांगाय आम्हाला त्याची व्यावृत्ती त्याच्याद्वारे सांगायचं. म्हणजे ब्रह्म कसं आहे म्हटले असत नाही, ब्रह्म कसं आहे जड नाही, ब्रह्म कसं आहे दुःखरूप नाही, ब्रह्म कसं आहे द्वैत रूप नाही. तर या असं नाही असं सांगायचं. पण मग असं नाही म्हणलं आम्हाला कळणार नाही. मग म्हटले अहो तो शिष्य म्हटला महाराज असत नाही म्हणजे कसं आहे, मग आम्ही त्याला सत म्हणू का? मग महाराज म्हटले हो म्हणा. त्यांनी काय सांगितलं होतं, ब्रह्म असत नाही म्हणजे असत नाही, जड नाही, दुःखरूप नाही, द्वैत नाही असं सांगितल्यावर असं नाही असं नाही असं नाही असं सांगितल्यावर त्याने शिष्याने ऐकलं. महाराज पण आम्हाला सवय अशी आहे की शब्दामध्ये बी जो शब्द आला की त्याच्या एकतर विरोधी शब्दाने जोडी लागते. विरोधी शब्दाने म्हटलं की असत नाही मग सत म्हणू का मी त्याला? मग म्हटले म्हणा. म्हणजे त्यांना म्हणायला सांगायचं नाही, पण तो म्हणतो म्हणू का? तर म्हटले म्हणा. किंवा असं म्हटलेलं आहे श्वासातून ज्याच्या वेद प्रकट झाले, ज्याचे निश्वासी झाले बिंदराशी, तर त्यानेच त्याचं नामकरण करताना सच्चिदानंद वेदामध्ये केलेले. म्हणून मग तोही म्हटला होता ना, ईश्वर म्हटला नाही का त्याच्या श्वासातले वेद, ते वेद नाही म्हटले का की हा सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचा तात्पर्य अर्थ आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत मग म्हणजे आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे बोलणं आत्म्याला सहन होत नाही.
आत्म्याला जसं असंच जड दुःखरूप हे बोलणं सहन होत नाही, म्हणजे ते नाहीच आहे त्याच्या ठिकाणी. मग त्याच्यापेक्षा सच्चिदानंद हे ठीक वाटलं तुम्हाला आम्हाला म्हणजे शिष्याला. पण नंतर त्याला सद्गुरू म्हणतात की अरे त्याला कोणत्याच वाणीची कोणताच शब्द त्याला सहन होत नाही, म्हणजे त्या वाणीने त्याचं वर्णन होत नाही. मग ज्या वेळेला तो अनुभव घेईल त्यावेळेला त्याच्या लक्षात येईल की इथं असत म्हणून असत आणि सत हे दोन्हीही पद नाही, तिथं जड आणि चित हेही नाही, आणि तिथं सुख आणि दुःख हेही नाही, आणि द्वैत अद्वैत हेही नाही. म्हणून असत जड असत असत जड दुःखाच्या व्यावृत्तीमध्ये त्याचं तात्पर्य आहे. पुढे याविषयी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अमृतानुभव मधल्या ओव्या आहेत या, आणि या अमृतानुभवच्या 5व्या प्रकरणामध्ये आलेल्या ओव्या 10वी 11वी 13वी ओवी निवडलेली त्यांनी. ऐसे असताची व्यावृत्ती सत म्हणू आली श्रुती जडाची असमाप्ती चिद्रूपायसी. चिद्रूपायसी. जड या पदाच्या विरोधी शब्द चिद्रूप असा आहे, आणि असत या पदाच्या विरोधी शब्द सत असा आहे. म्हणून तैसे याच्या पाठीमागे काय ओवे असतील तसा विषय येऊन गेलेला आहे. त्या पाठीमागे दर्पणाचा दृष्टांत टाकलेला आहे माऊलींनी, की जसं दर्पणामध्ये मुख पाहिलं आपण, दर्पणामध्ये दर्पण म्हणजे आरसा, त्या आरशामध्ये चेहरा पाहिला, आरशात चेहरा पाहिल्यावरती त्या आरशाने काय केला, तिसऱ्याला जन्म दिला, प्रतिबिंबाला जन्म दिला. म्हणजे एकाचे 2 झाले. जो बिंब होता तो प्रतिबिंब आरशामध्ये पुन्हा गेला. म्हणजे ज्या वेळेला आरशाने दुसरा दिला, पण आरसा बाजूला केल्याबरोबर तिसरा गेला, म्हणजे प्रतिबिंब जे होतं ते गेलं. एकाचे 2 दुसऱ्याने केले, आणि दुसरा गेला तर तिसराही गेला. आता त्याच्यात पण बिंब पूर्वी होतं, नंतर हे असतं, म्हणजे ते नित्यच राहतं. आरसामध्ये आला किंवा आरसा फुटला म्हणून प्रतिबिंब फुटलेल्याचा भास होतो, पण प्रतिबिंब ते म्हणजे प्रतिबिंब फुटलं, पण बिंब काय फुटलंय का त्यात? म्हणून बिंबाचा नाश नाही झाला, बिंब जसंच्या तसंच आहे. आरशाच्या नाशामुळे प्रतिबिंबाचा नाश झालेल्याचा भाव तयार होतो. अगदी तसंच जीवाच्या ठिकाणी सुद्धा अंतःकरण रूपी आरशे, आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी अंतःकरण रूपी काय येतं? आरशे. हे आरशे बरा अनादिकालापासून फुटलेले नाहीत हे खरं, आणि फुटलेले नाहीत म्हणून त्याच्या जीवरूपी प्रतिभास प्रतितीला येतो. हा मग आभासच आहे ना. म्हणजे मी आहे, मग मी आहे तर मी लगेच माझं अस्तित्व मी त्या आरशाच्या पलीकडे मानत नाही. त्या आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंबाने त्याच्यामध्ये त्या आरशाशी इतकं संलग्न होतं, त्याच्याशी संलग्न होऊन राहतं. तसा जीवरूपी म्हणजे देहरूपी आरसा, अंतःकरण रूपी आरशामध्ये जीव हा अतियुक्त होऊन राहतो, तद्रूप तादात्म्य धारण करून राहतो. त्याच्यामध्ये बी आरसा जो वरचा आरसा आहे तो काही वेळेला फुटतोय. म्हणजे त्याच्यात 3 आरसे बसवलेत एकात एक, कारण देह, सूक्ष्म देह आणि स्थूल देह. स्थूल देह हा वरच्या बाजूला असणारी त्याची नुसतीच काय म्हणतात तुम्ही त्याला, आरशाला वरून मागून पुढून असतं ते पारा नाही, प्रेम ही वरची प्रेम आहे. स्थूल देह ही प्रेम आहे, त्याच्यात काच हा सूक्ष्म देह आणि पारा हा कारण देह. आरशामध्ये पाहिजे कारण माग जर पारा लावला नाही प्रतिबिंब दिसत नाही. म्हणून अज्ञानाचा पारा
काचेला लावला म्हणजे अंतःकरणाला लावला आणि फ्रेम मध्ये फिट केला. पण त्या देहाच्या फ्रेम मध्ये फिट केला. झाला ना म्हटले आरसा, तेव्हापासून जसाच्या तसा व्यवस्थित आहे. त्याच्यात फ्रेमा चेंज केल्या, फ्रेम बदलल्या. देह बदलली. हा बदलला जातो का नाही? ही फ्रेम आता आपली सध्याची ही फ्रेम आहे वरची, पण आतमध्ये असणारा जीवचैतन्य त्या या स्थूल देहारूपी फ्रेमला इतकं आकर्षित झालेलं आहे, इतकं आकर्षित झालेलं आहे की ते त्याच्या वाचून ते त्याला म्हणून काचेचा भाव सुद्धा नाही. आतला काचेचा तरी भाव आहे का? नाही. त्याच्याही बाहेरचा भाव म्हणजे देहाच्या फ्रेमचा इतका, आणि मग त्या फ्रेमची डागडुगी करण्यामध्ये सगळा जन्म गेला. किंबहुना फ्रेमला व्यवस्थित ठेवण्यामध्ये सगळं आयुष्य खर्च केलं. ते केलं का नाही? केलं ना, पोळी घातल्या काय त्याच्यासाठी सारं आयुष्य. अंजन मंजन. हो. आणि काळ जसा बदलला, कारण त्याचं आयुष्य, फ्रेमचं आयुष्य वेगळं आहे, काचेचं आयुष्य वेगळं आहे. आता अज्ञान आणि काचेचं आयुष्य एकमेकाशी संलग्न आहे. कारण ज्या वेळेला ब्रह्मज्ञान होतं त्यावेळेलाच अज्ञानाचा अभाव होऊन जाईल, म्हणजे अज्ञान राहिलं नाही, पण काच राहिली. ती काच प्रारब्ध असेपर्यंत राहते आणि नंतर ती काच प्रारब्धाचा नाश होऊन काच फुटेल. ते म्हटले मग आता पुढच्या जन्मात ते म्हटले नाही ना, अज्ञान नाही राहिलं म्हणजे पारा नाही राहिला. म्हणून ती ब्रह्मरूप झाली. चिरापडे येण्याचे शरीर. तैसे येणे. तेव्हा हा दृष्टांत माऊलीने तिथं वापरलाय कुठं? अमृतानुभव मध्ये. त्याच्या आधी आलेलं आहे. थेंबी पडता उदक, थेंबी धरू येले परी पडीला ठाई उदक वाचून आहे तैसे असाच व्यावृत्ती. परत एकदा वय सांगा. थेंबी पडता उदक, थेंबे पडता उदक, थेंबी धरू ये लेख, थेंबे धरू ये लेख, हा परी पडीला ठाई उदक वाचून आहे. वाचवणी आहे म्हणजे थेंबाच्या द्वारे उदकाची काय उत्पत्ती झालेली आहे का? नाही, तर ते मूळच स्वभावता सिद्ध आहे. तसं जीव चैतन्य हे जे आहेत हे मूळच सिद्ध आहे, त्याचे थेंबामध्ये रूपांतरित झाले, अंश 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 तयार झाले, पण त्याच्या मूळच्या स्वरूपाला ते काय म्हणून काय वेगळं झालेलं आहे का? त्यामध्ये तर वेगळं झालेलं नाही. पण हा दृष्टांत याच्या नंतर आलेला असेल. मग कशात? नऊ आलाय का? काय वाचा? थेंबी पडता उदक, नाही, आता मी आरशेचं सांगितलेलं एक दृष्टांत आहे. पहिला आलेला आहे 5व्या प्रकाशात. सत्ता प्रकाश सुख यातीही ती उरलेली तसे विकपणेची विखा नाही. कांती काठिण्य कनक तिने मिळवणी कनक एक. द्राव गोडी पियुक पियुकची जीव. नाही, तुम्ही दुसरेच वाचून नाही, ते दर्पण त्याच्या आधी नाही आलेले. माझ्याकडे द्या. प्रकरण अजून एक आहे ना, सत्ता सुख प्रकाश म्हणजे नंतर आला ना. हे पहा. आरिसा पाहताना सुख ते का मग 38 शेवटी आला आरिसा न पाहता सुख. दुसरीकडे आलेला. 38 नाही, याच्यामध्ये नाही दिसत. खाली 50 साली दर्पणाचे नाना मुख दावणी आरसा जाईन आले नाही काय? आरसा जाय निघून काय इथं आले 24 हा ती ओवी आली ती माग पुढे आली ती 24 आहे ओवी. तिथं असं म्हटलं किती वाचली असेल मी. जाऊ द्या. एकंदरीत काय आहे की अशाच प्रकाराने
या तिन्ही ध्यानयुक्त बनलेला या त्याच्यामध्ये असत आणि सत यांच्यामधला भेद प्रतिपादन केलेला होता. असताची व्यावृत्ती करण्यासाठी सत शब्दाचं प्रयोजन केलं आणि जड पदाच्या समाप्तीसाठी चित पदाचं संबोधन केलेला होता. तर जगत हे आपला मूळ विषय चाललेला आहे की उपमान प्रमाणाच्या द्वारे वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञानाच्या द्वारे त्यांना पटवून सांगायचं होतं. तर मग ते कसं येईल? तर आज जे असत नाही मग ते सत आहे असं नाही म्हणायचं, पण मग त्याची सत नावाचं नामकरण केलेलं होतं. पण सत म्हणो आले श्रुती. खरं तर असताची व्यावृत्ती सांगितली. म्हणून गुरुजींनी काय सांगितलं शिष्याला? ब्रह्म असत नाही, एवढंच बोलले. ब्रह्म असत नाही. पण मग त्याने लगेच समानार्थ विरोधार्थी शब्द शोधले. तो म्हटलं मग महाराज असं म्हणू का की असत नाही म्हणजे सत आहे? तर ते म्हणले ठीक आहे, थोडा वेळ समजुती करतात. आणि जड या पदाचा अर्थ आहे ज्ञान शून्य. असत पदाचा अर्थ आहे सत्ता शून्य. आणि दुःख पदाचा अर्थ आहे आनंद शून्य, म्हणजे आनंद नसणं. आता वास्तविक दुःख या पदाचा इकडचा अर्थ वेगळाच आहे. कारण सुख आणि दुःख हे व्यवहारात जसे लोकांना भासतात तर दुःखाची स्वतंत्र प्रतीती येते. आनंद शून्य असं न होता दुःखाची स्वतंत्रच प्रतीती येते व्यवहारामध्ये. आता सत्ता शून्य असा पदार्थ अस्तित्वातच नसतो, कारण ब्रह्माची सत्ता घेऊनच असत पदार्थ सुद्धा सत्तावान होतो. म्हणून सत्ता शून्य कधी घडतच नाही. पण ज्या पदार्थाला सत्ता नाही असा मायाकृत पदार्थ, सत्ता नाही म्हणजे कसा की तो पदार्थ केवळ काही काळापुरता प्रतीतीला येतो. ब्रह्माची सत्ता घेऊन काही काळ प्रतीतीला येतो, तर तो असत असतो. म्हणून त्याला म्हणताना तिन्ही कालात ज्याची प्रतीती शून्य असतो तर त्याला असत करा असं म्हटलेलं आहे. आणि सताची कधीच अप्रतीती होत नाही, म्हणून तो नित्य सत्तावान असतो. आता जड जिथं ज्ञानशून्यता आहे, म्हणजे त्या ज्ञानशून्य ब्रह्म सोडून बाकी जर पदार्थ शोधला तर तो ज्ञानशून्य प्रतीतीला येतो. आणि मग याचा अनुभव आम्हाला असा येईल की आता हे व्यासपीठ झालं, ज्याच्यावर ग्रंथ बसलेला आहे. वर असणारा हा ग्रंथ झाला. ग्रंथातलं ज्ञान, ग्रंथात ज्ञान आहे म्हणून ग्रंथाने कधी वाचलेलं आहे का? ह्या ग्रंथातलं ज्ञान नाही तर ग्रंथ सुद्धा काय झाले असते म्हणजे तेव्हा ज्ञान स्वरूप बनले असते. पण ह्या ग्रंथात हे सगळं जरी छापलेलं असेल, म्हणून या ग्रंथाला वृत्ती प्रभाकर ज्ञात आहे का? नाही. म्हणजे हा ग्रंथ नाही तर तुम्हाला मला कळेल, पण ग्रंथाला ग्रंथ कळला आहे काय? किंवा व्यासपीठावरती ज्या ग्रंथ बसला त्या व्यासपीठाला अभ्यास झाला का? त्याच्यावर वर ग्रंथ आहेत. नाहीतर हे दोन्ही ही ज्ञानशून्य पदार्थ आहेत. दोन्ही ही काय आहेत? ज्ञानशून्य आहेत. म्हणून ज्ञानशून्य आहेत त्यांना जड असं म्हणतात. म्हणून हा ग्रंथ कसा आहे? जड आहे. ग्रंथातलं ज्ञान ग्रंथातलं ज्ञान या पदाचा अर्थ म्हणतो. मला म्हणायचं होतं त्यात छापलेले शब्द ज्या शाईने छापले ती शाई, त्या शब्दाचा अर्थ काय त्या शाईला कळाला का? नाही कळाला. कागदाला कळाला का? नाही. म्हणून कागद आणि शाई यांचा मिलाप हा ग्रंथ. पण त्याच कागद आणि शाईच्या द्वारे जे ज्ञान उत्पन्न झालं ते आम्हाला कळालं. म्हणून तुम्ही जड नाही तर तुम्ही चेतन आहात. आणि त्याच्यातही तुम्हाला ते कळतंय, म्हणजे आपल्याला हे कळतंय, ज्ञान कळालं. म्हणून इतर भौतिक सगळ्या जड पदार्थावरून मी चेतन स्वरूप परमात्मा हे याची सिद्धी झाली. आपोआप आत्म्याची सिद्धी झाली का नाही? आपोआप सिद्धी झाली आत्म्याची. म्हणून जडाची समाप्ती चिद्रूप आहे. जड काढून टाकायचं आहे म्हणून चिद्रूप सांगितलं. चिद्रूप आहे. जडाची या समाप्ती ब्रह्म
जड जड नाही जड नाही. ब्रह्म असत नाही आणि ब्रह्म दुःख रूप नाही. दुःखाचे सर्वनाशे उरले ते सुख आहे. इथं माऊली ज्ञानोबा असं म्हणतात की उरले ते सुख आहे. दुःखाचे सर्वनाश, दुःखाचा सर्वनाश झाला की खाली काय उरतं? सुख असतं. त्याला ब्रह्म असं म्हणावं. म्हणजे दुःख इथं बरोबर म्हटलं, दुःखाचा सर्वनाश झाला उरलेले सुख असतं. सुखाला दाखवलं नाही, कारण अद्वैत सुख भोगलं जात नाही तर ते स्वरूप असतं. आता द्वैतामध्ये आपण जे सुख अनुभवतो, एखाद्या व्यक्तीला एखाद्या कपडे घ्यायचे, मग दुकानात गेला, मग त्याने कपडे कोणाला? प्रेमलाच. सगळं प्रेमलाच आहे. मग आता दुकानात गेला तर त्याला सुख नावाचा धर्म तयार झाला. हा ड्रेस चांगला आहे बरं का, हा कलर फार चांगला आहे बरं का, हे कापड फार चांगलं आहे बरं का. तर इथं जे सुख होत आहे ते जीवाच्या ठिकाणी असणारा सुखकृत धर्म, म्हणजे अनुकूल पदार्थाच्या प्राप्तीच्या द्वारे सुखाचे अभिव्यक्ती होते अंतःकरण. तर तो आत्मानंद स्पष्ट पाहिजे, म्हणजे स्थिर वृत्तीच होती. स्थिर वृत्ती होते. तिथं सुख झालं तर जिथे सुख होताना दिसतंय सुख नाही. तर ते सुखाचा आभास आभास. असतो. वास्तव वास्तव सुख नाही ते. ते स्वरूप म्हणजे मग हे सुख नावाचा जो भाग स्वरूप प्रतिपादन केलंय ब्रह्माचं, तर त्याच्यामध्ये कुठलाच व्यवहार नाही. आणि इथे तुमच्या जगातल्या पदार्थांच्या बरोबर व्यवहारजन्य जे सुख आहे ते वृत्तीजन्य आहे. वृत्ती स्थिरतेवर तयार. म्हणून उरले ते सुख असे याच्यात व्यवहार रहित जे सुख ते काय झालं? उरलेलं सुख आहे. नाही तर ते उरलेलं सुख म्हणजे या दुःखाच्या विरोधातलं शिल्लक राहील. दुःख नाही म्हणून सुख आहे. सगळं उपेक्षा झालं. म्हणून त्यात उरलेलं जे आहे ते सुख आहे. मग म्हणून या हे सुख पूर्णतः भिन्न आहे. चला, तेव्हा असं जड आणि दुःख. तिसरं राहिलं अजून द्वैत असा एक शब्द प्रयोग केला मागं त्यांनी, आहे ना. तर त्या जगत हे द्वैत स्वरूप आहे आणि आत्मा हा अद्वय आहे, म्हणजे एकटाच आहे. जेव्हा मनुष्य एकटाच असतो त्यावेळेला त्याला तिथं मी एकटा आहे असं म्हणण्याची आवश्यकता नसते, कारण तो एकटा असतोच. आता आपण म्हणतो का तुम्ही रानात गेलता? हो, म्हणजे कोण कोण होतं तिथं? मी एकटाच होतो. तर तो मी एकटाच होतो असा जो म्हणणारा हा परिच्छिन्न असतो, म्हणून तो तसा म्हणतो की मी एकटाच होतो. तो जर व्यापक असता तर मी एकटाच होतो हा शब्द प्रयोग आला नसता. नाही ना सांगायचं कोण? मग सांगायलाच नाही. सांगायला नाही, तो स्वतः सिद्ध आणि तोच आहे. तसा एकच आत्मा सिद्ध आहे, तद्भिन्न कोणताही पदार्थ सिद्ध नाही. तेव्हा दुःखाचे सर्वनाशे उरले ते सुखायसे निगदले निश्वासे प्रभूचेनी. प्रभूचेनी निश्वासे निगदले म्हणजे मुखातून बाहेर पडलं. कोण? श्वासातून वेद. आणि त्या वेदामध्ये असा विषय प्रतिपादन केलेला आहे काय की असताच्या व्यावृत्तीला सत म्हणा, जडाच्या समाप्तीला चिद्रूप म्हणा, दुःखाच्या सर्वनाशाला सुरूप म्हणा. असं प्रभूंच्या म्हणजे ईश्वराच्या निश्वासे म्हणजे श्वासातून जे बाहेर आले वेद निगदले, त्यामध्ये हा विषय आलेला आहे. एवं सच्चिदानंदो आत्मा हा ऐसा शब्दू अन्य व्यावृत्ती सिद्धू वाचक नव्हे. म्हणजे आत्मा हा ऐसा शब्दू म्हणजे आत्मा असा शब्द प्रयोग केला. ते म्हणजे मग आत्मा सच्चिदानंदो आत्मा हा ऐसा शब्दो अन्य व्यावृत्ती सिद्धू. याला आत्मा म्हणता येत नाही, ब्रह्म म्हणता येत नाही, सच्चिदानंद म्हणता येत नाही, कारण हा वाचकच नव्हे. वाचक का नव्हे? तर वाच्याच्या ठिकाणी कोणतेच धर्म नसल्याने वाचकता येत नाही. वाचकता केव्हा येते? धर्म असतो. जर धर्म असतील तर वाचकता येते. म्हणजे कोणता का आहे ना त्या पदार्थाला काही नाम रूप असलं की त्याला वाचकता येते. ब्रह्माच्या ठिकाणी नाम रूप नाही, किंवा त्याचा अर्थ करण्यासाठी काहीतरी गुणधर्म तरी पाहिजे. तसे कोणतेच गुणधर्म नसल्या कारणाने वाचकता येत नाही, म्हणून तो वाचक नाही. तर सगळ्यांचे म्हणून
आनंद हा गुणधर्म ब्रह्माकडे आहे का? मग आम्ही त्याचं नाव आनंद असं केलं असं तर नाही. म्हणून आनंद हा शब्द म्हणजे वाचक कशाचं? वाच्य आनंदाचं. तर वाच्य आनंदाला तिथं आनंद हा शब्द लागतच नाही. तुम्ही आता नाही म्हणले का सच्चित आनंद आहे, म्हणून तर आम्ही तुम्हाला सांगतो की आनंद शब्द तिथं लागत नाही. आनंद हे पद तिथं लागलं असतं तरी ते त्याचं वाचक ठरलं असतं, झालं असतं, वाचक ठरलं असतं. म्हणून त्याचा निर्देश कोणत्याही शब्दाच्या द्वारे केला जात नाही. सच्चिदानंद पदाच्या द्वारे आत्म्याचा निर्देश केला जात नाही. ब्रह्म शब्दाच्या द्वारे केला जात नाही. आत्मा शब्दाच्या द्वारे केला जात नाही. पण मग काहीतरी सांगायला पाहिजे, काहीतरी नाव ठेवायला पाहिजे, म्हणून ही नावं ठेवलेली आहे. नाही नाना स्वरूपम स्यात् एक वस्तू पदार्थ तस्मात् अखंड एवास्मिन् विजय जागती मुक्तिदा. या सगळ्यांच्या सच्चिदानंद व्यावृत्ती करून 25 श्लोक आहे आध्यात्मिक. तर त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या नाम रूप वर्ण याचा अभाव असल्या कारणाने वाचकता प्राप्त होत नाही. वाचा. श्रुतीने आत्म्याचे सच्चिदानंद असे जे लक्षण केले आहे ते आणण्याची म्हणजे सकल असत जड करून अनात्म पदार्थाची व्यावृत्ती करण्यासाठी बस त्याच्यासाठीच केलेलं आहे. सच्चिदानंद या पदार्थ आत्मवाच्य होत नाही, बिलकुल नाही. अद्वितीय लक्षात आलं ना? वाच्य आणि वाचक पद दिलेलीत ना तुम्हाला. वाच्य म्हणजे पदार्थ आणि वाचक म्हणजे नाव, त्याचं ठेवलेलं नाव किंवा संज्ञी, संज्ञा अशी पद आलेलीत ना, पाठीमागे दिलेली होती. हा, तर संज्ञा आणि संज्ञी तसं इथं वाच्य आणि वाचक. म्हणून आत्मा वाच्य होत नाही. गुण होईल नाही, गुणगुणित तसं. हा, तसा द्रव्यामध्ये जाईल. त्या द्रव्यामध्ये जाईल. अद्वितीय चैतन्याचा आत्मा ब्रह्म म्हणणे सुद्धा अव्यापक वस्तूच्या व्यावृत्ती करतात. बिलकुल. म्हणजे अद्वितीय चैतन्याला आत्मा ब्रह्म म्हणणे सुद्धा अव्यापक वस्तूच्या व्यावृत्ती करतात. म्हणजे जे व्यापक नाही त्याच्यासाठीच बोललं जातं. आता आम्ही आत्मा म्हणतो, तुमच्या शरीरात आत्मा आहे, तर त्याला आत्मा म्हणणं सहन होत नाही, पण तुम्हाला कळण्यासाठी आत्मा म्हणावंच लागेल. आमचा भावच असा आहे की आमचा देहावरती परिच्छिन्न भाव आहे. म्हणजे जेवढ्या मापाचा देह तेवढा मी, असा माझा भाव असल्या कारणाने मला मग आत्माही सांगताना 3.5 हाताचाच सांगावा लागतोय. वास्तविक तो तसा नाही. असा भाव होण्यासाठी त्याला त्याच्यातून निघावं लागेल 3.5 हाताच्या देहातून. कारण मी सर्वत्र संपूर्ण जगत स्वरूप, संपूर्ण जगत विश्व मीच बनलेलो आहे. मी 3.5 हाताच्या देहात राहत नाही, पण याच्यातून तो निघतच नाही 3.5 मधून. म्हणून मग त्याला कारण कल्पनेने नाही जाणता येणार, स्वानुभवाने जाणता येईल. कोणी म्हणेल की मग अशी आम्ही कल्पना करू की आम्ही व्यापक आहोत, तर कल्पना नका करू, वास्तवता जाणा. आणि वास्तव मी अखंड अद्वैत स्वरूप आहे याचा अनुभव केवळ त्याला समाधी अवस्थेत येईल. शब्दाच्या ज्ञानाने हा अनुभव नाही येणार की मी व्यापक आहे. शब्दाने कळतं आणि त्याचा अनुभव घेतल्यावर व्यापकतेने तो अनुभव घेऊन अद्वितीय स्वरूप येईल. लक्षात आलं? म्हणून तिथं अनुभव घ्यावा लागेल. कारण चैतन्य वस्तू ही कोणत्याही पदाच्या वाच्य वृत्तीला कधीही विषय होत नाही. नाही, होणारच नाही. कारण जे वाच्य असते ते जड असते. जे वाच्य आहे ते जडच असते. म्हणजे गुणधर्मांनी युक्त असतं असं म्हणा. आणि ब्रह्म हे कोणत्याही गुणधर्मांनी युक्त नाही. कोणत्याही गुणधर्मांनी युक्त नाही. म्हणून तुम्ही म्हणताल मग नाहीच म्हणून टाका ना एकदाच. तसं नसून वास्तव तो पदार्थ सिद्ध आहे. त्याच्या असण्यावरच सगळ्या मायाकृत पदार्थाचं असणं संभवनीय आहे. आत्मा तर स्वसंवेद्य म्हणजे स्वयंप्रकाश आहे. मग ही पद्धतीची वाचक तरी कशी होणार? आता स्वयंप्रकाश आहे म्हणण्यामध्ये, स्वयंप्रकाश आहे असं म्हणण्यामध्ये त्याला त्याचं
विस्मरण नाही किंवा त्याला तो नाही म्हणून अशा अवस्थेत कधी जाणार नाही. ते स्वरूप सिद्ध, तर ते नित्य सिद्ध म्हणून राहील, म्हणून चित्त स्वरूप राहील, म्हणून जड होणार नाही. स्वसंवेद्यत्व, स्वयंप्रकाशत्व, नाश पावत नाही. मग ही पद्धतीची वाचक तरी कशी होणार तर नाही असे त्या सच्चिदानंद पदाचे देखील अन्य व्यावृत्तीत तात्पर्य आहे. अन्य व्यावृत्तीत तात्पर्य आहे. सारांश जसे उपमान प्रमाण सादृश्य ज्ञानापासून सादृश्य धर्मवान पदार्थाचे ज्ञान होण्यास उपयोगी पडते, तसेच ते उपमान प्रमाण वैधर्म्य ज्ञानापासून वैधर्म्यवानाचे ज्ञान होण्यासही उपयोगी पडते. बिलकुल. अर्थात जिज्ञासूंना असंच जडदुःख रूप धर्मवान प्रपंचाहून सच्चित आनंद रूपी विधर्मी असलेल्या आत्म्याचे सच्चिदानंद रूपाने ज्ञान होण्यास हे उपमान प्रमाण उपयोगी आहे. बिलकुल. तर तेव्हा जिज्ञासूला काय उपयोग आहे म्हणतात, तर वैधर्म्य ज्ञानापासून वैधर्म्यवानाचे ज्ञान होण्यासही उपयोगी पडतं. तिथं म्हणून इथं ज्याचा आम्हाला परिचय आहे त्या प्रपंचाच्या ठिकाणी असंच जड दुःखरूप धर्मांची प्रतीती येते. आणि महाराज सांगा ना हो, ब्रह्म कसं आहे, या उपमान प्रमाणाचा उपयोग तरी काय, तर ते म्हटले असंच जड दुःखरूप नाही. आता हे ज्ञान कोणत्या प्रमाणाने होईल, उपमान. म्हणून उपमान प्रमाणाच्या द्वारे अशा प्रकारचं ज्ञान उत्पन्न करून द्यायला हे उपमान प्रमाण मुमुक्षूसाठी हितकारक आहे, सहकारी आहे. असा विषय झाला. सद्गुरूंच्या कृपेने आपला हा 4था प्रकाश पूर्णत्वाला गेलेला आहे. आता पुढच्या वेळेस 5व्या प्रकाशाला सुरुवात करू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव बाबा पंढरीनाथ भगवान की जय.